हे भगवंता नारायणा, आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरिता ज्या दिव्य पुण्यविभूती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास सोसून देखील अहर्निश झटत आहेत, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडू दे. आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो. बिकट आर्थिक व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि क्षुद्र मनोविकारांना किंवा कोत्या समजुतींना बळी पडून आळसामुळे अथवा अज्ञानामुळे तुमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अनुदार विचार आले असतील अथवा अनुदार उद्गार तोंडावाटे निघाले असतील किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध कृती घडली असेल, त्या सर्वांबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागते. आमच्या कुटुंबात सदैव सुख, शांती, समाधान व परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नित्य वास करोत व तसेच तुझ्याविषयीची अचल निष्ठा आमच्यापैकी प्रत्येकाच्या अंतःकरणात सदैव जागृत राहो. आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी योजलेले महत्कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडो व इतरही अनेक सत्कृत्ये प्रत्येही घडत राहोत. तेणेकरून त्या दिव्य पुण्यविभूती आम्हावर सदैव संतुष्ट राहोत व तुझीही आमच्या कुटुंबावर अशीच अखंड कृपादृष्टी राहील असे घडून येऊ. हे प्रभू, आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य कर्म अहोरात्र पाळण्याची सुबुद्धी दे. पूर्वीच्या सत्कर्मानुसार आम्हापैकी काही व्यक्ती आज जरी सुख भोगीत असू, तथापि पुढील जन्माची तरतूद मनुष्याने याच जन्मी अतिप्रयत्नाने करावी. अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्यशुद्ध वाचने तू जगाला जो धडा घालून दिला आहेस, त्याला अनुसरून आणि उपकाराची फेड अपकाराने न होईल अशीच बुद्धी हे दयाघना कुटुंबातील सर्व व्यक्तींना तू दे. एवढीच मागणी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन मी मागत आहे.